हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर एक्सरसाइज 1.1 स्टार्ट केलेला होता. आता त्यातले राहिलेले क्वेश्चन्स आपण कंटिन्यू करायचे. नाव क्वेश्चन नंबर 3, फाइंड ए अँड बी असा प्रॉब्लेम दिला तुम्हाला. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी इफ, त्यामध्ये पुढे काही क्वेश्चन दिले. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघायला, इफ a plus 2b plus twice ai equals 4 plus 6i equals 4 plus 6i. सगळ्यात पहिल्यांदा याच्यात काय करायचं असतं तर हा जो यातला रियल पार्ट कुठला कुठला आणि इमॅजिनरी पार्ट कुठला हे पहिल्यांदा पाहायचं. a रियल आहे, 2b रियल आहे, twice ai इमॅजिनरी आहे, 4 रियल आहे, 6i इमॅजिनरी आणि मध्ये इक्वल टू साइन आहे. मग यानंतर पहिल्यांदा आधी याच्यात आता पुढे पुढे येईल तुम्हाला ते की आयच्या जर काही मोठ्या पॉवर्स असतील, मोठ्या पॉवर्स उदाहरणार्थ आय स्क्वेअर, आय क्यूब, आय रेस टू 4 वगैरे वगैरे, तर किंवा डिनॉमिनेटर मध्ये आय असेल तर या सगळ्यांना रिड्यूस पहिल्यांदा करून घ्यायचं. म्हणजे उदाहरणार्थ आय रेस टू 4 असेल तर आय स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे -1 चा स्क्वेअर प्लस 1. अशा प्रकारे यांना आधी रिड्यूस करून घ्यायचं असतं. पुढे पुढे येईल तसं मी तुम्हाला दाखवेल असते. त्यानंतर रियल पार्टशी इक्वेट करायचा आणि इमॅजिनरी पार्टशी इक्वेट करायचं असं मेन्शन करायचं. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी parts we get. Equating real and imaginary parts we get. यातला रियल पार्ट आहे a plus 2b. यातला जो रियल पार्ट आहे या बाजूला तो a plus काय आहे ना 2b आहे. सो a plus 2b या 4 शी इक्वेट करायचं इक्वेशन 1. इमॅजिनरी शी इक्वेट करायचा पण त्यातला i काढून घ्यायचा. म्हणजे थोडक्यात रफ वर बघा, twice ai equals 6i. I cancel केली की फक्त twice a equals 6. मग आता twice a equals 6 2 ने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला a equals 3 मिळालं. मग a ची व्हॅल्यू वर रिप्लेस करा फ्रॉम इक्वेशन 1. a plus 2b equals 4. त्यात a च्या जागी 3 रिप्लेस करा plus 2b equals 4. 3 transfer, 4 minus 3 म्हणजे 1. Therefore b equals 1 by 2. Last line, therefore a equals 3 and b equals 1 by 2. या प्रकारे यातले क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे. ओके, नाउ सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन a minus b ब्रॅकेट मध्ये प्लस a plus b into I is equal to a plus 5i. असा सेकंड क्वेश्चन आहे. आता हा रियल पार्ट आहे, हा रियल पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट आहे. मग ही लाईन पुन्हा अशी लिहायची, इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स वी गेट. Equating real and imaginary parts we get a minus b equals a. a minus b equals a. ठीक आहे. आता हे इथंच सिम्प्लिफाय करून टाकूया. याच्यात तुम्हाला लगेच b ची व्हॅल्यू मिळेल. मला सांगा a minus b equals a आहे. समजा a कडे ट्रान्सफर केला आणि b RHS मध्ये घेतला तर a minus a ची व्हॅल्यू 0 मिळेल तुम्हाला. म्हणजे b equals 0 बघायला मिळेल. बघा a ट्रान्सफर करायला याच्यात मध्ये b RHS मध्ये जाऊ देत म्हणजे काय बघायला मिळेल तुम्हाला, a minus a is equal to b. a minus a म्हणजे काय 0. थोडक्यात काय तर तुम्हाला b equals काय मिळाले 0 मिळाले. b equals 0. आता a plus b या 5 शी इक्वेट करा. इमॅजिनरी पार्ट इमॅजिनरी शी इक्वेट करा. नाउ a plus b is equal to 5. Now replace b
a plus 0 is equal to 5. Therefore a equals 5. Last line, a equals 5 and b equals 0. या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. Now third question, a plus b into 2 plus I equals b plus 1 plus bracket 10 plus twice a into I. Okay. a plus b ह्यानं ब्रॅकेट आपण ओपन करूया. a plus b into 2 twice a plus b, a plus b into I, a plus b I is equal to, हा b plus 1 ला फक्त ब्रॅकेट करेल कारण तो रियल पार्ट आहे, प्लस 10 plus 2a into I. रियल पार्ट रियल शी इक्वेट करा, इमॅजिनरी इमॅजिनरी शी इक्वेट करायचं. Equating real and imaginary parts, we get twice a plus b equals b plus 1. and आता imaginary a plus b equals 10 plus twice a, open the bracket, twice a plus twice b equals b plus 1, b LHS मध्ये ट्रान्सफर, माइनस होतील आणि एक b शिल्लक राहील इज इक्वल टू 1. दिस इज इक्वेशन 1. twice a LHS मध्ये आणा, twice a minus twice a plus b is equal to 10. a minus 2a म्हणजे minus a plus b is equal to 10. This is equation 2. आणि आता आपण सगळे 10th स्टँडर्ड मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन्स पाहिलेले आहेत, त्याचा यूज करा आणि दोन्ही इक्वेशन्स सायमल्टेनियसली सॉल्व करा and find the values of a and b. त्याच्या पुढे सायमल्टेनियस हे आपलं आपण सोडवायचं, सगळ्यांना येतं. ओके, next question, ABI equals 3a minus b plus 12i. आता लेफ्ट साइडला ABI is a purely imaginary number, त्यात फक्त इमॅजिनरी पार्ट, रियल पार्ट त्याच्यात नाहीच आहे. मग नेक्स्ट स्टेप मध्ये मी या नंबरला, या ABI ला 0 प्लस ABI असं लिहून घेतो, म्हणजे रियल प्लस इमॅजिनरी. RHS 3a minus b as it is plus 12i. त्या रियल पार्टला मी ब्रॅकेट केले. पुन्हा आपली नेहमीची लाईन लिहायची, इक्वेटिंग रियल and imaginary parts. We get real part real शी इक्वेट करा, 3a minus b is equal to 0. रियल पार्ट रियल शी इक्वेट केला, त्याला इक्वेशन 1 दिलं. AB equals 12. आता हा प्रोडक्टचा फॉर्म आहे, मगाशी ऍडिशन सबट्रॅक्शनचा फॉर्म होता, म्हणजे सायमल्टेनियस सोडवत होतो आपण. आता ह्याच्यात काय करायचं, यातून a किंवा b ची टर्म्स सेपरेट तयार करा पहिल्यांदा. म्हणजे समजा b ट्रान्सफर केला तर a equals 12 upon b, a ट्रान्सफर केला तर b equals 12 upon a, काही तुम्हाला जे हवं. ठीक आहे, सो b equals 12 upon a, हे झालं आपलं इक्वेशन 2. आणि आता ही b ची व्हॅल्यू वरच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. फ्रॉम 1 and 2 3a, इक्वेशन 1 कडे 3a minus b म्हणजे 12 upon a is equal to 0. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा,
किंवा एखादी टर्म ट्रान्सफर करा, कितीतरी प्रकारे आपण हे सॉल्व्ह करू शकतो. मी हे RHS मध्ये ट्रान्सफर करतो. सो 3a इक्वल्स 12 अपॉन a. a इथे ट्रान्सफर 3 ने डिवाइड. So a into a becomes a square is equal to 3 4s are 12. A square equals 4 मिळालं तुम्हाला. A square equals 4. Therefore a equals plus or minus 2. आता a ची व्हॅल्यू इथे रिप्लेस करा म्हणजे तुम्हाला b मिळेल. From equation 2 b equals 12 upon a. So 12 upon a is plus or minus 2. 2 6 are 12. So b equals plus or minus 6. Final answer a plus or minus 2 and b plus or minus 6. Okay. Now fifth question. 1 upon a plus ib equals 3 minus 2i असा क्वेश्चन. पहिले 1 upon a plus ib ला आपण रेसिप्रोकल घेऊया, टेकिंग रेसिप्रोकल्स ऑन बोथ साइड्स. a plus ib equals ह्याचा रेसिप्रोकल 1 upon 3 minus 2i. आता जेव्हा जेव्हा असा फॉर्म असेल 1 अपॉन कॉम्प्लेक्स नंबर किंवा एनी कॉन्स्टंट अपॉन कॉम्प्लेक्स नंबर, थोडक्यात न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा फॉर्म असेल तर त्याला a प्लस आय च्या फॉर्म मध्ये आणण्यासाठी डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनं, मी डिव्हिजन करत असताना तुम्हाला सांगितलं बघा, डिव्हिजन शिकवत असताना मल्टिप्लाय न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय द कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे नेक्स्ट स्टेप मध्ये 1 अपॉन 3 minus 2i as it is multiply numerator denominator by 3 plus 2i. 3 plus 2i conjugate of denominator. 3 plus 2i ने numerator denominator ला multiply करायचं. Numerator into numerator 3 plus 2i as it is. a minus b into a plus b. A square minus b square. 3 plus 2i as it is whole divided by 3 square 9 minus 2i चा स्क्वेअर येतो 4i स्क्वेअर आणि i स्क्वेअर म्हणजेच -1 म्हणजे ही टर्म आहे -4. 9 minus -4 म्हणजे +4. आता तुम्हाला हळूहळूची सवय व्हायला पाहिजे साइन चेंज होणार. is equal to 3 plus 2i as it is upon 9 plus 4 13. Next step, LHS continue करते हैं. a plus ib as it is. a plus ib as it is equal to, इथं सेपरेट डिव्हिजन करणार आहे. 3 upon 13 plus 2 upon 13 i. a upon a plus ib च्या फॉर्म मध्ये आपण आणलं त्याला. नाउ इक्वेटिंग रियल and imaginary parts, we get a equals 3 upon 13 and b equals 2 upon 13. That's the final answer. Okay. Now question number 6. Third number 6. शेवटचा. a plus ib into bracket 1 plus i equals 2 plus i. बस पहिले आपण यात रियल इमॅजिनरी असा पार्ट आहे. पहिले आपल्याला ब्रॅकेट ओपन केलं पाहिजे, एक्सपांड केलं पाहिजे. a into 1 पहिल्यांदा a न दोघांना मल्टिप्लाय करा. a into 1 a, a into i ai, ib into 1 ib, ib into i, ib into i square b,
आय बी इंटू आय स्क्वेअर बी, आय स्क्वेअर म्हणजे मायनस वन इंटू बी मायनस बी इक्वल्स 2 प्लस आय ॲज इट इज. आता ए आणि मायनस बी रियल पार्ट आहेत, एकत्र करा. ए मायनस बी प्लस हे दोघेही इमॅजिनरी आहेत. ए प्लस बी इंटू कॉमन आय इज इक्वल टू 2 प्लस आय ॲज इट इज, इज इक्वल टू 2 प्लस आय ॲज इट इज. नाव इक्वेटिंग real and imaginary parts, we get a minus b is equal to 2. This is equation 1. आणि a plus b 1i हा नंबर जो आहे तो 1i म्हणजे 1 शी इक्वेट करायचा. आणि आता 1 and 2 सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यूज मिळवायच्या. Okay, question number 3 completed. Now question number 4. Express the following in the form a plus ib. ab belongs to r, means they are real numbers. I means square root of minus 1, and state the values of a and b. याच्यात variety भरपूर आहे. First question. First 1 plus 2i into minus 2 प्लस आय. पहिले काही खूप सोपे. जस्ट ओपन द ब्रॅकेट, एक्सपांड 1 इंटू 2 1 इंटू मायनस. तुम्ही हा प्रॉब्लेम लिहिताना झेड इक्वल्स असा नंबर लिहिला तरी चालतो. म्हणजे झेड इक्वल्स हा नंबर लिहून घ्यायचा आणि कंटिन्यू करायचं. मी नाही लिहिले. 1 इंटू मायनस 2 मायनस 2 1 इंटू आय 2i इंटू मायनस 2 मायनस 4i 2i इंटू आय मायनस 2. हे तुम्हाला जमलं पाहिजे. आता बघा परत 2i इंटू आय म्हणजे 2i स्क्वेअर, आय स्क्वेअर म्हणजे मायनस 1, 2 इंटू मायनस 1 म्हणजे मायनस 1. आता तुमचं एवढं डोक्यात पाहिजे की आय स्क्वेअर म्हणजे मायनस 1. हा संपूर्ण चॅप्टर होईपर्यंत लक्षात पाहिजे. आय इंटू आय आलं की आय स्क्वेअर म्हणजे मायनस साइन. ओके, आता रियल आपण एकत्र केले. मायनस 2 मायनस 4 झाले. 1 मायनस 4 म्हणजे मायनस 3i प्लस 1 मायनस 4 आहे. बघा हा नंबर आता a प्लस आयबी च्या फॉर्म मध्ये आला. ए आणि बी दोघेही काय असतात, रियल असतात. a हा मायनस 4 आणि b किती आहे, मायनस 3 आहे. देयरफॉर a इक्वल्स मायनस 4 अँड b equals minus 3. Okay, now second. मी आता नंबरला z इक्वल्स देतो. z इक्वल्स 1 प्लस i इंटू 1 मायनस i रेस टू मायनस 1 equals 1 plus I as it is upon 1 minus I raised to minus 1. इंडायसेस मध्ये आपण हे रूल्स पाहिले असतात. a raised to minus m means 1 upon a raised to m. a raised to minus 1 means 1 upon a or a raised to 1. 1 minus I raised to minus 1 है. 1 minus I raised to minus 1 डिनॉमिनेटर. आता मी डिव्हिजन करत असताना काय सांगितलं तुम्हाला, दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन करताना डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं. 1 प्लस आय कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर 1 प्लस आय. आता न्यूमरेटर मध्ये 1 प्लस आय इंटू 1 प्लस आय, that becomes 1 plus I bracket square. 1 plus I into 1 plus I, 1 plus I bracket square. 1 minus I, 1 plus I. A minus B, A plus B. A square minus B square. 1 square minus I square. Numerator A plus B bracket square. A square plus
2ab plus 2ab plus b square आणि डिनॉमिनेटर 1 स्क्वेअर 1 मायनस साइन ॲज इट इज आय स्क्वेअर म्हणजे -1 डायरेक्ट +1 लिहिलं तरी चालतं 1 ॲज इट इज मधला प्रोडक्ट twice I. Now I square means -1. Denominator 1 minus minus plus 1. That is 1 plus 1 2 होणार. 1 plus 1 2. Plus 1 minus 1 cancel. 2I upon 2. So final answer is just I. आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं होतं की राइट डाउन द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म a plus ib. आता आपला आन्सर असा आलाय 0 plus 1i or just i. 0 plus 1i. मग यातून तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळेल 0 आणि b ची व्हॅल्यू मिळेल 1 कारण हे 1i आहे ना. ओके. Now third question. Z equals I into bracket 4 plus 3i upon 1 minus I. पहिले आपण I ने ओपन करून घेऊया आणि डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय. सो I into 4 4i. I into plus 3i 3i square. I square म्हणजे -1 म्हणजे -3 upon 1 minus I as it is. Multiplied by conjugate of denominator 1 plus I 1 plus I. Denominator conjugate ने multiply करायचं. Numerator 4i into 1 4i 4i into I 4i square. I square म्हणजे -1 म्हणजे -4. तुम्ही लिहून बघायचं 4i square म्हणजे -4 -3 into 1 -3 -3 into I -3i upon a minus b a plus b a square minus b square. Now -4 -3 -7 4i minus 3i म्हणजे 1i upon 1 square 1 minus sign as it is. I square म्हणजे -1 म्हणजे हे झाले +1. So -7 plus I upon 2 1 plus 1 2. Now separate division. -7 by 2 plus 1 by 2 I. इथं 1 आहे कोएफिशिएंट म्हणजे आपण त्याला a plus ib च्या फॉर्म मध्ये आणलं. Therefore a equals -7 by 2 and b equals 1 by 2. आपल्याला विचारलं होतं फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a and b. ओके. फोर्थ क्वेश्चन. z equals 2 plus I upon 3 minus I into 1 plus 2I. Okay, numerator as it is. मी जरा या साइडला लिहायचं. z equals 2 plus I as it is. पहिले डिनॉमिनेटर ओपन करूया आपण. मल्टिप्लिकेशन 3 into 1 3 3 into 2I 6I minus I into 1 minus I minus I into 2I minus 2I square. परत I square म्हणजे -1 म्हणजे -2 आणि पुढे -1 म्हणजे +2 झाले ते. याची प्रॅक्टिस करा. 2 plus I as it is. 3 plus 2 5 plus 5I 6I मधनं आहे 5 कॉमन म्हणजे नंबर जरा रिड्यूस होतो बस बाकी काही नाही.
ब्रॅकेट मध्ये 1 प्लस आय शिल्लक राहील. बस डिव्हिजन आहे ऍज युजल, कॉन्जुगेट न मल्टिप्लाय 1 मायनस आय 1 मायनस आय, त्याचा कॉन्जुगेट 5 तसंच ठेवायचं, 1 प्लस आय चा कॉन्जुगेट न मल्टिप्लाय करायचं. नाउ न्यूमरेटर 2 into 1 2, 2 into minus I minus 2I, I into 1 I into minus I minus I square. आता I square म्हणजे मायनस 1 आणि एक मागे साइन मायनस आहे म्हणजे प्लस 1. 5 into bracket a plus b into a minus b, a plus b into a minus b, a square minus b square, 1 square minus I square. 2 plus 1 3, 2i minus 2i plus 1i minus I, 5 into bracket 1 square 1 मायनस साइन आणि परत I स्क्वेअर म्हणजे मायनस 1 म्हणजे प्लस 1. इथं कंटिन्यू करूया. z इक्वल्स 3 minus I as it is, 1 plus 1 2, 2 into 5 10. सेपरेट डिवीजन z इक्वल्स 3 by 10 प्लस मायनस, तुम्हाला जे आता इथं साइन मायनस आहे, ऍक्च्युअली प्लस घेऊन मायनस 1 by 10 लिहिलं तरी चालतं, पण मी इथं मायनस साइन आहे तर घेऊ मायनस 1 by 10 I. a प्लस ib च्या फॉर्म मध्ये आला. सांगा a नंबर काय दिसतोय 3 by 10 आणि b काय दिसतोय आपल्याला मायनस 1 by 10. ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज 1 प्लस I अपॉन 1 मायनस I होल स्क्वेअर. पहिल्यांदा मी सेपरेट स्क्वेअर करतो. 1 plus I bracket square upon 1 minus I bracket square, a plus b bracket square a square plus twice ab plus b square, a minus b bracket square a square minus 2ab plus b square plus I square. 1 square 1 मल्टिप्लिकेशन twice I square म्हणजे मायनस 1, पुन्हा 1 square 1 मायनस 2I मल्टिप्लिकेशन I square म्हणजे मायनस 1. न्यूमरेटर प्लस 1 मायनस 1 कॅन्सल, 2I शिल्लक राहिली, 1 मायनस 1 कॅन्सल, मायनस 2I शिल्लक राहिली. दोघांचे सेम टर्म्स असल्यावर फक्त साइन मध्ये फरक आहे. 2I कॅन्सल, फायनल आन्सर मायनस 1. आपल्याला त्यांनी a प्लस आयबी च्या फॉर्म मध्ये लिहायला सांगितलंय. मग नेक्स्ट स्टेप मध्ये लिहायचं z इक्वल्स मायनस 1 प्लस 0i, म्हणजे a ची व्हॅल्यू आहे मायनस 1 आणि b ची व्हॅल्यू किती आहे 0. ओके, a मायनस 1 आणि b 0. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. z इक्वल्स 2 plus 3i, क्वेश्चन नंबर आपला आता किती आहे 6th, मी 4th बघितला, सॉरी आपला 6 पाहिजे ना आपल्याला. क्वेश्चन नंबर 6 बघायचा. हा, क्वेश्चन नंबर 6 इज 3 plus 2i, 3 plus 2i upon 2 minus 5i plus 3 minus 2i upon 2 plus 5i. ओके, एडिशनच्या फॉर्म मध्ये क्वेश्चन विचारलाय. सगळ्यात पहिले आपण याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 3 plus 2i into हे 2 plus 5i plus 3 minus 2i into
2 minus 5i, denominator 2 minus 5i into 2 plus 5i, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आता एक्सपान्शन काळजीपूर्वक पहिले हे दोन ब्रॅकेट ओपन करूया. 3 2 ज 6, 3 5 ज 15i, 2i into 2 म्हणजे 4i, 2i into 5i, नीट लक्षात द्या, 2i into 5i 10i square, आणि i square म्हणजे -1, -10. पुढं ते दोन ब्रॅकेट 3 2 ज 6 minus 15i, 3 5 minus 4i, minus into minus plus 10i square, आणि i square म्हणजे -1 म्हणजे -10. तुम्ही ते लिहायचं बाजूला 10i square, i square म्हणजे -1, मग 10 into -1 म्हणजे -10. a minus b, a plus b, a square minus b square, जरा स्टेप्स डायरेक्ट केले. 2 square minus 25i square, 5i चा स्क्वेअर म्हणजे 25i square. ओके, आता न्यूमरेटर कडे बघा. 6 plus 6 12, -10 -10 -20. मग 12 आणि -20 म्हणजे किती आले सांगा? -8. रिअल पार्टचा विषय संपला. इमॅजिनरी बघा. 15i पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल, 4i पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल, म्हणजे वरती इमॅजिनरी पार्ट शिल्लक राहिलेला नाही. डिनॉमिनेटर 2 स्क्वेअर 4, आणि हे झाले +25, कारण i स्क्वेअर म्हणजे -1. सो फायनल आन्सर -8/29. तुम्हाला वाटलं तर पुढे +0i लिहा. आपल्याला a plus ib च्या फॉर्म मध्ये विचारले, त्यामुळे a ची व्हॅल्यू -8/29 आणि b ची व्हॅल्यू किती? 0. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज 1 plus I raised to -3. पहिल्यांदा याला raised to -3 ला 1/1 plus I raised to 3 करूया आपण. इक्वल्स. आता आपल्याला सगळ्यांना a plus b ब्रॅकेट क्यूब हा फॉर्म्युला आलाच पाहिजे. a plus b ब्रॅकेट क्यूब 8th स्टँडर्ड पासून आपण तो शिकत आलोय. a क्यूब plus 3a² b plus 3ab² plus b क्यूब. a plus b ब्रॅकेट क्यूबचा हा फॉर्म्युला आहे. ओके, मग आता इथे डिनॉमिनेटर मध्ये तो अप्लाय करायचा. 1/a plus b, a and b कडे बघा, ब्रॅकेट क्यूब फॉर्म्युला तिथे आहे. a क्यूब plus 3a² b, a म्हणजे 1, b म्हणजे i, प्लस 3ab², a म्हणजे 1, b² म्हणजे i², प्लस b³ म्हणजे i³. 1³ 1, 3 into 1 square 1, 1 square 1, 1 into 3 3, 3 into I 3i. आता बघा i² म्हणजे -1, -1 into 1 into 3 -3, आणि फार महत्वाचं आहे i³ म्हणजे -i. यासाठी काय बघा माहिती का, पॉवर्स ऑफ i चा मी तुम्हाला रेस टू 10 12 पर्यंत असं करून दाखवलं होतं, आणि मी वहीत लिहून ठेवा असं सांगितलं तुम्हाला. i³ म्हणजे -i, i³ म्हणजे -i. त्यात पहा 1 as it is. आता 1 - 3 म्हणजे -2, 3i - i म्हणजे +2i. डिनॉमिनेटर मध्ये आपण हे -2 कॉमन करूया. -2 इंटू ब्रॅकेट, सगळे साइन चेंज होतील. हे 1 आणि साइन चेंज झालं -i.
पुढच्या स्टेप मध्ये 1 अपॉन -2 into bracket 1 minus I as it is multiplied by conjugate of denominator 1 plus I multiplied by conjugate of denominator 1 plus I 1 plus I into 1 1 plus I -2 as it is. आता थोड़े स्टेप्स डायरेक्ट a minus b into a plus b a square म्हणजे 1 square minus b square म्हणजे i square म्हणजे परत -1 म्हणून हे झाले +1 करून बघा 1 plus i into 1 minus i बाजूला करून बघा a plus b a minus b a square 1 चा स्क्वेअर 1 मग साइन मी मायनस लिहिलेलं होतं b square म्हणजे i square आणि i square म्हणजे -1 म्हणजे ते +1 सो 1 plus I as it is हे ब्रॅकेट 2 into 2 4 खरं -4 सेपरेट डिव्हिजन केले की -1/4 हे साइन सगळीकडे येणार मायनस प्लस मायनस मायनस 1/4 I 1/-4 ते साइन मी इथं लिहिलं काही बिघडत नाही आणि परत 1/-4 इथं साइन दिले I as it is आता आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यूज पाहिजे सो a -1/4 आणि b देखील किती सांगा तर -1/4 ओके नेक्स्ट क्वेश्चन z equals 2 plus square root of -3 upon 4 plus square root of -3 ओके आता कोणत्याही निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट मी कसं घ्यायला सांगितलंय पहिल्यांदा त्या नंबरचं रूट घ्या आणि इनटू i जोडा त्याला आता बघा 2 as it is plus square root of -3 is √3i upon 4 as it is plus square root of -3 is √3i पहिल्यांदा 3 चं रूट घ्यायचं आणि इनटू i द्यायचं ऍज युजुअल आता नेक्स्ट स्टेप मध्ये कॉन्जुगेट 2 plus √3i upon 4 plus √3i multiplied by conjugate of denominator 4 minus √3i 4 minus √3i 2 4s are 8 2 into -√3 -2√3i √3 into 4 4√3i आता नीट लक्ष द्या एक तर प्लस इंटू मायनस मायनस मी बाजूला मल्टिप्लिकेशन करतो बघा प्लस इंटू मायनस मायनस √3 into √3 स्क्वेअर म्हणजेच जस्ट 3 म्हणलं तरी चालेल आणि i into i म्हणजे i स्क्वेअर परत बघा प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस √3 into √3 स्क्वेअर i into i स्क्वेअर मायनस साइन as it is √3 चा स्क्वेअर 3 आणि i स्क्वेअर म्हणजे -1 सो मायनस इंटू मायनस प्लस 3 a plus b a minus b a square स्टेप डायरेक्ट मायनस b स्क्वेअर आता बघा √3i चा स्क्वेअर 3i स्क्वेअर √3i चा स्क्वेअर 3i स्क्वेअर i स्क्वेअर म्हणजे -1 म्हणून हे साइन प्लस आणि √3 चा स्क्वेअर घ्यायला 3 8 plus 3 11 4√3 minus 2√3 plus 2√3 I 16 plus 3 19 separate division 11 upon 19 plus 2√3 upon 19 I मग तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळेल आणि b ची व्हॅल्यू मिळेल ओके नेक्स्ट क्वेश्चन is z equals -√5 plus 2 into square root of -4 plus next bracket 1 minus square root of -9 plus product of two brackets 2 plus 3i into 2 minus 3i okay is equal to बघा square root of -5 as it is plus 2 into -4 चं स्क्वेअर रूट काय तर 2i -4 चं स्क्वेअर रूट 2i plus 1 as it is minus sign as it is -9 चं स्क्वेअर रूट काय
3i प्लस, आता इथं a प्लस बी इंटू a मायनस बी चा फॉर्म आहे. a प्लस बी इंटू a मायनस बी, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे 3i स्क्वेअर मायनस √5 ॲज इट इज प्लस हा प्रोडक्ट 4i प्लस 1 ॲज इट इज मायनस 3i ॲज इट इज 2 स्क्वेअर 4 आहे तसं मायनस साइन दिले आणि पुढे आता 9i स्क्वेअर येणार आहे. 9i स्क्वेअर म्हणजे मायनस 1 म्हणजे प्लस 9. आता रियल पार्ट करा बघा. 9 प्लस 4 किंवा 4 प्लस 9 13 13 प्लस 1 14 14 मायनस √5 आहे तसं लिहायचं 14 मायनस √5. आता इमॅजिनरी बघा 4i मायनस 3i प्लस 1i झालं. a प्लस ib च्या फॉर्म मध्ये आलं. सांगा a किती आहे इथं 14 मायनस √5 आणि b ची व्हॅल्यू किती आहे 1. a आणि b आपल्याला विचारायचं. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 11. 4i raised to 8 minus 3i raised to 9 plus 3 denominator 3i raised to 11 minus 4i raised to 10 minus 2. मी तुम्हाला i च्या सगळ्या पॉवर्स लिहून दाखवल्या 12 पर्यंत. तर त्या तो पार्ट एकदा परत वहीतला बघा आणि मी लागणाऱ्या व्हॅल्यूज इथे लिहून ठेवल्या. i raised to 8 1, i raised to 9 i, तुम्ही चेक करून घ्या. i raised to 10 minus 1, i raised to 11 म्हणजे minus i. ठीक आहे. आता पहिल्यांदा मी याला रिड्यूस करतो, इथनं कंटिन्यू करतो. z इक्वल्स 4 सांगा i raised to 8 म्हणजे 1 minus 3 i raised to 9 म्हणजे i plus 3 as it is divided by 3 i raised to 11 म्हणजे minus i minus 4 as it is i raised to 10 म्हणजे minus 1 आणि minus 2 as it is. बघा 4 1 4 minus 3i plus 3 divided by minus 3 into I minus 3i minus into minus plus 4 आणि minus 2. वरती 4 plus 3 म्हणजे 7 minus 3i as it is. 4 minus 2 म्हणजे 2 आणि पुढे minus 3i as it is. सिंपल फॉर्म मध्ये आला. आता याच्या पुढे तुम्हाला काय करायचं असतं माहिती. नेक्स्ट स्टेप मध्ये ह्याच्या पुढे तुम्ही आता कंटिन्यू करायचं आहे. Multiply the conjugate, multiply numerator denominator by the conjugate of denominator. 2 plus 3 आहे ना वर खाली मल्टिप्लाय करा आणि हे नेहमीसारखं पुढे सिम्प्लिफाय करायला चालू करा and find the values of a and b. मी यातला 10th क्वेश्चन घेतलेला नाहीये, तोही तुम्ही स्वतः करायचा आणि हाही याच्या पुढे कंटिन्यू करायचा. ओके, गुड बाय.